भुसावळ मध्य रेल्वेच्या भुसावळ खंडवा आणि जामनेर बोदवड ब्रॉडगेज विस्तारित रेल्वे लाईनच्या बांधकामासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या वाढीव मोबदल्याच्या मागणीचं निराकरण करण्यासाठी आज भुसावळ इथं महत्त्वाची बैठक पार पडली। ही बैठक रेल्वेच्या कृष्णचंद्र सभागृहात आयोजित करण्यात आली होती। बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। प्रसंगी भुसावळ, यावल, रावेर, जामनेर आणि मुक्तानगर तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19, भुसावळ। असं नाही, प्रश्न मार्ग आज इथे जसं रावेर आहे, तिसऱ्या चौथी जागेचा लँड ॲक्विजिशनचा विषय होता, त्याच्यानंतर जामनेर पाचोऱ्याचा विषय आहे। बरेचसे छोटे छोटे लँड ॲक्विजिशनला घेऊन किंवा शेतकऱ्यांच्या रस्त्यांच्या समस्या इथे होत्या, त्या संदर्भातली आज ही बैठक इथे झालेली आहे। शेतकऱ्यांनी पण त्यांचे प्रश्न मांडले, कारण ती प्रोसिजर जी आहे लँड ॲक्विजिशनची ती परत रिसर्वे आपण करायला लावलेलं आहे की जेणेकरून शेतकऱ्यांची कमीत कमी जागा तिथे जाईल आणि जरी गेली तर मोबदला हा व्यवस्थित शेतकऱ्यांना मिळेल की जेणेकरून शेतकरी पण समाधान राहतील, रेल्वेचं काम होईल। अशा पद्धतीने काय व्यवस्थितपणे मार्ग काढता येईल या अनुषंगाने सगळ्या सूचना दिल्या गेल्या। आज रोजी काय भावाने शेतकऱ्यांना पैसे बघा, भाव सगळीकडे वेगळा वेगळा आहे। आता जी सरकारी प्रोसिजर आहे की तिथलं मार्केट व्हॅल्यू काढलं जातं, रेटेडनर व्हॅल्यू काढलं जातं, त्याच्यामुळे त्याचे फॉर्म्युले प्रत्येक जागेचे वेगळे वेगळे आहेत आणि ह्या केसमध्ये आपण हेच सांगतो आहे की शेतकऱ्यांचं कुठेही नुकसान होणार नाही अशा पद्धतीने रेल्वेने निर्णय घ्यावा की जेणेकरून प्रोजेक्ट पण होईल आणि शेतकरी पण समाधान होईल। शेतकऱ्यांना खासगी वाटाघाटीप्रमाणे मोबदला मिळणार का मिळणार? आज काही निर्णय देण्याची मीटिंग नव्हती, तर चर्चा झाली। आता परत पुढे प्रोसिजर होईल, त्याच्यानंतर पुढे काय आज रोजी शासनाचं जो मोबदला आहे ते कशा प्रकारे तुम्ही देणार, काय आज बऱ्याच गोष्टींवरती चर्चा झाली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भुसावळ खंडवाची तिसरी आणि चौथी रेल्वे लाईन आहे आणि पाचोरा जामनेर ही जी नॅरो गेज टू ब्रॉड गेज रेल्वे लाईन करण्याचं आपलं प्रयोजन आहे, त्या सगळ्यांसाठी लँड ॲक्विजिशन करायची होती। तिथे सगळे शेतकरी आदरणीय रक्षाताई खडसे मॅडम, सावकारे सर आणि DRM साहेब आणि रेल्वेचे सर्व अधिकारी होते। प्रशासनातर्फे SDMs पण होते जे की या लँड ॲक्विजिशन प्रोसेसमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात आणि मी देखील होतो आणि सगळे शेतकरी होते। त्यांनी आपापल्या समस्या मांडल्या। प्रत्येक ठिकाणच्या प्रत्येक गावनिहाय समस्या वेगवेगळ्या आहेत। काही ठिकाणी रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे, काही ठिकाणी सर्व्हिस रोडचा प्रॉब्लेम आहे, काही ठिकाणी आरोग्य आरोग्याचा प्रॉब्लेम आहे, काही ठिकाणी रेटचा प्रॉब्लेम आहे। त्या सगळ्या गोष्टींवरती सकारात्मक चर्चा झाली आणि त्या सगळ्या चर्चेमधून मार्ग काढण्यासाठी प्रत्येक ठिकाणचं वेगवेगळं जे सोल्युशन आहे त्याची जी चर्चा आहे ती त्या स्तरावरती करून मार्ग काढून शेतकऱ्यांना याच्यामधून शेतकऱ्यांनाही आवश्यक तो मोबदला मिळाला पाहिजे आणि रेल्वेचाही प्रोजेक्ट वेळेवरती झाला पाहिजे यासाठी सकारात्मक चर्चा करण्यात आली। सर, दुसरा एक प्रॉब्लेम असा आहे, सेम प्रॉब्लेम आपला जे इंदोर हैदराबाद मार्ग जातो मुक्ताईनगरमधून, तिथेही शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे। शेतकऱ्यांना पाहिजे तसं भाव मिळत नाही म्हणून ते विरोध करताय, आंदोलन करताय। सगळीकडे आज आता मी ज्या सगळ्या समस्या सांगितल्या त्या सगळ्या समस्या ह्या विविध प्रोजेक्ट्समध्ये विविध गावांमध्ये सिमिलर प्रकारच्या समस्या आहेत। त्या सगळ्या समस्यांवरती चर्चा जे काही ज्या त्या स्तरावरती निर्णय घेण्याचे अधिकार आहेत त्याप्रमाणे इथे चर्चा झालेली आहे आणि त्यांच्याकडून निर्णय घेऊन परत त्याची फॉलोअपची बैठक देखील घेण्यात येईल आणि सगळ्या समस्या मार्गी लावण्यासाठी सकारात्मक प्रयत्न